श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। हर हर महादेव। विश्वनाथ महाराज की जय। राहू दे घे तू घे. थांबा 2 मिनिटं. सद्गुरु श्री महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या चरणी अनंत दंडवत करून आजच्या या पर्वणी काळामध्ये, महाशिवरात्र पर्वणी काळामध्ये संत शिवगंगामाई मंदिर श्री काशी विश्वनाथ या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यासाठी आज वंदे जगत कारण वंदे पंचभूषण मृगधरम वंदे पशूनापते वंदे सूर्य शशांकवाहनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने शिवगंगामाई वार्षिक ट्रस्ट यांच्या वतीने भगवान श्री काशी विश्वनाथ मंदिरामध्ये यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांचं एकत्रित दर्शन आपल्याला व्हावं आणि सोबतच अमरनाथ स्वरूप कल्पाचं लिंग जे आपण गुफेमध्ये तयार होतं त्या सर्व लिंगांचं एकत्रित दर्शन व्हावं या उद्देशानं आजच्या आयोजित कार्यक्रमामध्ये आमचे विश्वेश्वर बँकेचे सुनील शेठ रुकारी, ट्रस्टचे अध्यक्ष आमचे अशोक शेठ रुकारी, ट्रस्टचे सदस्य आमचे भगवानजी गोठावळे, आमचे तोडकर अण्णा, यामध्ये ज्यांच्या वैदिक मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत असतो असे वेदमूर्ती सुनील शास्त्री कसबेकर आणि आपण दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक जन. भगवान शिव ही देवता असं सांगितलं जातं की अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे लौकिक प्रगती आणि पारलौकिक उन्नती या दोन्ही गोष्टींचा संगम म्हणजे भगवान शिव आहे. स्वतः वैरागी राहणारे शिव इतरांना मात्र अपवर्गाची प्राप्ती करून देतात आणि म्हणून एक सुभाषितकार म्हणतात, पार्वती फणिभालेंदो भस्म मंदाकिनी युता वर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. म्हणजे आपण व्याकरणामध्ये अक्षरशास्त्रामध्ये प वर्ग जो म्हणतो तो प फ ब भ आणि म, तर या 5 अलंकारांनी युक्त भगवान शिव आहे. प म्हणजे पार्वती, फ म्हणजे फणी आणि फणी म्हणजे नागराज, बालेंदू म्हणजे चंद्रमा, मंदाकिनी म्हणजे गंगा आणि भ म्हणजे भस्म. आणि म्हणून म्हटलं पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. म्हणजे अपवर्गाची प्राप्ती करून देणारं जे शिवतत्व आहे
आणि आज शिवरात्रीला ते शिवतत्व 1000 पटीनं अधिक जागृत असतं आणि म्हणून भगवान शिवाच्या आजच्या दर्शनाला विशेष महत्त्व सांगितलं जातं. खरं तर आपण वीरशैव लिंगायत म्हणून राहत असताना आपण स्थावर लिंगाची पूजा करतो, सोबतच आपण आपल्या इष्टलिंगाची सुद्धा उपासना करतो. शास्त्र म्हणतो देवो देवालय प्रोक्तः जीवो देवो सनातनः. आणि खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीचे आपण हे जे संकल्प करत आहात, त्यामुळे या स्थानाचं महात्म्य, या स्थानाची ऊर्जा ही आणखी वाढत आहे. मी या निमित्तानं आपल्याला सांगेन की अध्यात्मशास्त्रामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा आहे तर पहिल्यांदा मंदिर दर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण मंदिरामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही निघून जात नाही. आणि म्हणून नित्य दर्शनाला महत्त्व दिलं आहे. जसं अन्य धर्मीय त्यांच्या प्रार्थना मंदिरामध्ये 5-5 वेळेला जातात, त्या 5 वेळाने प्रार्थना करतात, तसं आपण आपल्या जीवनामध्ये नित्य मंदिर दर्शन, कारण ही पंचमहाभूतांची ऊर्जा या मंदिरामध्ये एकवटत असते आणि म्हणून इथं येऊन दर्शन करून त्याचं नामस्मरण केलं तर आपल्यातली नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. आणि म्हणून कधी जर अस्थिर वाटलं तर आपल्या जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण बसलं पाहिजे. सुभाषितकार म्हणतात अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम रूप यौवने. म्हणजे हे जगत सगळं अस्थिर आहे, अशा अस्थिर असलेल्या जगताला स्थिर करण्याकरता अशा पद्धतीच्या मंदिरांची उभारणी केलेली असते. आणि म्हणून त्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करून त्याचं दर्शन करणं हे म्हणजे आपल्या जीवनातल्या नकारात्मक ऊर्जेला समाप्त करून सकारात्मक ऊर्जेला आपण प्राप्त करून घेणं आहे. आणि म्हणून आज जेवढी काही शिवमंदिर आहेत, मी येताना पाहत होतो बऱ्याच, योगेश्वर आहे, ओंकारेश्वर आहे, म्हणजे सगळ्या मंदिरांमध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीनं हे उपक्रम जे चालू आहेत यामध्ये आपण नित्य दर्शन करत राहिलो निश्चितच आपल्या जीवनाचं परिवर्तन होईल. आणि ते होण्याकरता दयानंद पार्वती परमेश्वरानं आपल्याला आशीर्वाद द्यावे. आजच्या दिवशी जो निश्चित काल आहे 12:30 ते 3 असं मानलं जातं की खरं तर भगवान महादेवाची कुठं जयंती साजरी केली जात नाही. जसं बघा आपण कृष्णाष्टमीला कृष्ण जयंती करतो, रामनवमीला राम जयंती करतो किंवा परशुराम जयंती, अशा अनेक देवतांच्या जयंत्या आहेत. पण महादेवाचा जन्म नाही, कारण महादेवाला अजन्मा तत्व म्हटलं जातं, त्याला अनादि म्हटलं जातं. अनादि याचा अर्थ आहे ज्याचा आदी आणि अंत कोणालाही माहिती नाही, त्याला अनादि म्हणतात. आणि असं अनादि तत्व म्हणजे शिव आहे की ज्याचे आई वडीलच सांगता येत नाही. मात्र या माघ महिन्याच्या त्रयोदशीला, कृष्ण त्रयोदशीला भगवान शिव ज्योती रूपामध्ये शिवलिंगात प्रविष्ट झाले. आणि म्हणून तो जो दिवस होता तो दिवस म्हणजे आजच्या या शिवरात्रीचा दिवस. आणि म्हणून माघ महिन्यातल्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटलं जातं. आणि त्या दिवशी आपण निश्चित कालामध्ये जी उपासना करतो, जसं 4 प्रहराची पूजा सांगितली त्या पद्धतीने आपण उपासना करतो. आणि म्हणून आज भगवान शिव शिवलिंगामध्ये ज्योती रूपानं प्रविष्ट झाले, तो दिवस हाच त्याच्या आदितत्वाचा दिवस आहे. आणि म्हणून आपण त्याची उपासना करतो. खरं तर शिवपुराणाच्या रुद्र संहितेमध्ये असं सांगितलं गेलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांमध्ये ब्रह्मा आणि विष्णू या 2 देवतांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असा ज्यावेळेला संवाद होत होता, त्यावेळेला त्या ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्ये एक ज्योतिरूप शिवलिंग प्रगट झालं. आणि त्यातून वाणी झाली की जो या लिंगाचं मुखदर्शन करेल तो श्रेष्ठ आहे, जो चरण दर्शन करेल तो श्रेष्ठ आहे. ब्रह्मा हंसावरती बसले आणि मुखदर्शनाला गेले.
भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं आणि पाताळामध्ये गेले. पण या दोघांनाही ते देवाचं दर्शन झालं नाही. विष्णू जिथपर्यंत गेले तिथं त्यांनी त्या शिवलिंगाला घंटा बांधल्या. ब्रह्माला वाटले की कदाचित विष्णूला चरण दर्शन झाले, म्हणून ब्रह्मांनी काय केलं की 2 खोटे साक्षीदार घेतले. तर त्यांना मुखदर्शन झालंच नाही, पण मग 2 खोटे साक्षीदार, त्यामध्ये पहिला होता केवडा आणि दुसरी होती गोमाता. मग जिथं ही वाणी झाली तिथं आल्यानंतर भगवान विष्णूला विचारलं की दर्शन झालं का? तर ते म्हणले मला दर्शन नाही झालं, पण मी जिथपर्यंत गेलो तिथं मी घंटा बांधून आलो. ब्रह्माला विचारलं दर्शन झालं का? तर ते म्हणले हो मला दर्शन झालं. हे बघा 2 साक्षीदार मी आणलेत म्हणतात. पहिल्यांदा ब्रह्मा खोटं बोलले. दुसरा साक्षीदार केवड्याला केलं. केवड्याला विचारलं ब्रह्माला दर्शन झालं का? त्यावेळी केवडा म्हणला हो या ब्रह्माला दर्शन झालं. तो केवडा खोटं बोलला म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार असलेल्या पूजांमध्ये केवडा हे जे फूल आहे हे कुठेही वापरलं जात नाही. त्यावेळेला केवडा म्हणू लागला सगळी फुलं देवाला वाहिली जातील, मला वाहिलं जाणार नाही. म्हणल्यानंतर त्याला एक उत्साह प्राप्त झाला की जेव्हा तुला वाहण्याची वेळ येईल तर तुला अखंड कोणी वाहणार नाही, तुझी जीभ कापून तो केवडा वाहिला जाईल. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं केवडा तर आता जिभेसारखी ती पानं वरती आलेली असतात आणि मग ती पानं वेगवेगळी करून वाहिली जातात. गोमातेला विचारलं की बाबा ब्रह्माला दर्शन झालं का? तर गोमातेनं तोंडाकडून सांगू लागली होय म्हणून, आणि शेपटी वरती करून म्हणू लागली नाही. म्हणून गोमाता खोटं बोलली म्हणून गायीच्या मुखाची कुठं पूजा सांगितली नाही, तर तिच्या शेपटीकडच्या भागाची पूजा सांगितली जाते. ब्रह्मा खोटं बोलले म्हणून ब्रह्माची कुठेच पूजा नाही, ब्रह्माचं कुठेही मंदिर नाही. त्यावेळेला ब्रह्मा म्हणू लागले की सगळ्या देवांची पूजा होणार आणि माझी पूजा होणार नाही. मग त्यावेळेला सांगितलं की घर बांधत असताना ब्रह्मशिला उंबऱ्यामध्ये स्थापन केली जाईल की ती याची आठवण करून देईल की जो व्यक्ती खोटं बोलतो त्याच्यावरती लोक पाय ठेवून जात असतात, आणि म्हणून उंबऱ्याच्या खाली ब्रह्मशिला स्थापन केली जाते. आणि हे सगळी जी घटना घडली तो दिवस होता महाशिवरात्रीचा. जे आजच्या दिवशीच भगवान विष्णूला भगवान शिवांनी वरदान दिलं की जेवढी माझी मंदिर आहेत, शिव मंदिर आहेत, तेवढीच विष्णू मंदिर होतील. आणि म्हणून भगवान विष्णू सत्य बोलले म्हणून आज कलियुगामध्ये आपण सत्यनारायण म्हणून त्यांची पूजा करतो. आणि भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं म्हणून वरदशंकर नावाने आपण भगवान शिवाची पूजा करतो. अशा पद्धतीचा हा रुद्र संहितेतला भाग आपल्याला सांगितला जातो. ही जी संपूर्ण घटना घडली तो दिवस होता महाशिवरात्रीचा. आणि म्हणून आजच्या महाशिवरात्रीला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा, भगवान शिवाला धान्य, त्याचा उपवास, त्याची पूर्ण जलाभिषेक आदी या ठिकाणी क्रिया केल्या जातात. आणि आपल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं आपण यावर्षी 12 ज्योतिर्लिंगाचा जो कार्यक्रम संपन्न केला, या निमित्तानं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या भाविकांनी या मंदिरासाठी जो या 12 ज्योतिर्लिंगाकरता आपलं योगदान दिलं त्या सगळ्यांना मी आशीर्वाद व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी यासाठी दर्शनाला आले त्या सगळ्यांना मी आशीर्वाद व्यक्त करतो आणि वाणीला इथंच विराम करतो. ओम शांती शांती शांती. आता आळंदीला जातो. ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवे नाति भवे भवस्वमां भवद्भवाय नमः. ओम वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमो, रुद्राय नमः, कालाय नमः, कलविकरणाय नमो, बलविकरणाय नमो, बलाय नमो, बलप्रमथनाय नमः, सर्वभूतदमनाय नमो, मनोन्मनाय नमः. अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरगेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते सुरुद्रोभ्यः. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय
विद्महे तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे सदा शिवो ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवः सदाशिवः गुरुदेवः परमनास्ति तस्मै श्री गुरवे नमः। आपण उपासना करतो आणि म्हणून आज भगवान शिव शिवलिंगामध्ये ज्योती रूपानं प्रविष्ट झाले। तो दिवस हाच त्याच्या आदितत्वाचा दिवस आहे आणि म्हणून आपण त्याची उपासना करतो। खरं तर शिवपुराणाच्या रुद्र संहितेमध्ये असं सांगितलं गेलं की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांमध्ये ब्रह्मा आणि विष्णू या दोन देवतांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असा ज्यावेळेला संवाद होत होता त्यावेळेला त्या ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्ये एक ज्योतिरूप शिवलिंग प्रगट झालं आणि त्यातून वाणी झाली की जो या लिंगाचं मुखदर्शन करेल तो श्रेष्ठ आहे, जो चरण दर्शन करेल तो श्रेष्ठ आहे। ब्रह्मा हंसावरती बसले आणि मुखदर्शनाला गेले। भगवान विष्णूंनी वराह रूप धारण केलं आणि पाताळामध्ये गेले। पण या दोघांनाही ते देवाचं दर्शन झालं नाही। विष्णू जिथपर्यंत गेले तिथं त्यांनी त्या शिवलिंगाला घंटा बांधल्या। ब्रह्माला वाटले की कदाचित विष्णूला चरण दर्शन झाले म्हणून ब्रह्मांनी काय केलं की 2 खोटे साक्षीदार घेतले। तर त्यांना मुखदर्शन झालंच नाही पण मग 2 खोटे साक्षीदार त्यामध्ये पहिला होता केवडा आणि दुसरी होती गोमाता। मग जिथही वाणी झाली तिथं आल्यानंतर भगवान विष्णूला विचारलं की दर्शन झालं का तर ते म्हणले मला दर्शन नाही झालं पण मी जिथपर्यंत गेलो तिथं मी घंटा बांधून आलो। ब्रह्माला विचारलं दर्शन झालं का तर ते म्हणले हो मला दर्शन झालं। हे बघा 2 साक्षीदार मी आणलेत म्हणतात। पहिल्यांदा ब्रह्मा खोटं बोलले। दुसरा साक्षीदार केवड्याला केलं। केवड्याला विचारलं ब्रह्माला दर्शन झालं का त्यावेळी केवडा म्हणला हो या ब्रह्माला दर्शन झालंय। तो केवडा खोटं बोलला म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार असलेल्या पूजांमध्ये केवडा हे जे फूल आहे ते कुठेही वापरलं जात नाही। त्यावेळेला केवडा म्हणू लागला सगळी फुलं देवाला वाहिली जातील मला वाहिलं जाणार नाही म्हणल्यानंतर त्याला एक उत्साह प्राप्त झाला की जेव्हा तुला वाहण्याची वेळ येईल तेव्हा तुला अखंड कोणी वाहणार नाही तुझी जीभ कापून तो केवडा वाहिला जाईल। आणि म्हणून जर तुम्ही बघितलं केवडा तर आता जिभेसारखी ती पानं वरती आलेली असतात आणि मग ती पानं वेगवेगळी करून वाहिली जातात। गोमातेला विचारलं की बाबा ब्रह्माला दर्शन झालं का तर गोमातेनं तोंडाकडून सांगू लागली होय म्हणून आणि शेपटीवरती करून म्हणू लागली नाही। म्हणून गोमाता खोटं बोलली म्हणून गायीच्या मुखाची कुठं पूजा सांगितली नाही तर तिच्या शेपटीकडच्या भागाची पूजा सांगितली जाते। ब्रह्मा खोटं बोलले म्हणून ब्रह्माची कुठेच पूजा नाही ब्रह्माचं कुठेही मंदिर नाही। त्यावेळेला ब्रह्मा म्हणू लागले की सगळ्या देवांची पूजा होणार आणि माझी पूजा होणार नाही। मग त्यावेळेला सांगितलं की घर बांधत असताना ब्रह्मशिला उंबऱ्यामध्ये स्थापन केली जाईल की ती याची आठवण करून देईल की जो व्यक्ती खोटं बोलतो त्याच्यावरती लोक पाय ठेवून जात असतात आणि म्हणून उंबऱ्याच्या खाली ब्रह्मशिला स्थापन केली जाते। आणि हे सगळी जी घटना घडली तो दिवस होता महाशिवरात्रीचा। जे आजच्या दिवशीच भगवान विष्णूला भगवान शिवांनी वरदान दिलं की जेवढी माझी मंदिर आहेत शिव मंदिर आहेत तेवढीच विष्णू मंदिरं होतील। आणि म्हणून भगवान विष्णू सत्य बोलले म्हणून आज कलियुगामध्ये आपण सत्यनारायण म्हणून त्यांची पूजा करतो। आणि भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं म्हणून वरदशंकर नावाने आपण भगवान शिवाची पूजा करतो। अशा पद्धतीचा हा रुद्र संहितेतला भाग आपल्याला सांगितला जातो। ही जी संपूर्ण घटना घडली तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि म्हणून आजच्या महाशिवरात्रीला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे।
या दिवशी भगवान शिवाची पूजा, भगवान शिवाला धान्य, त्याचा उपवास, त्याची पूर्ण जलाभिषेक आदी या ठिकाणी क्रिया केल्या जातात. आणि आपल्या काशी विश्वनाथ